जय जय गोपाल कुमार जय गोपाल जय जय गोपाल कुमार जय गोपाल जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तोहा विठ्ठल परवा परवा तोहा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ माधव बरवा
सुकृताची जोडी सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली ज्याचे प्रेम विठ्ठली ज्याचे प्रेम विठ्ठली घडो त्यांचा समागम ज्यांच्या प्रेम विठ्ठली ज्यांच्या प्रेम विठ्ठली ज्यांच्या प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे परमार्थाची होडी परमार्थाची होडी अंतापाशी दुनिव चढे वैराग्य वाढे चढोवढी वैराग्य वाढे चढोवढी वैराग्य वाढे चढोवढी अंतापाशी दुनिव तरी वैराग्य वाढवली तरी वैराग्य वाढवली वैराग्य वाढवली तरी सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे घडो त्यांना समागमी परमार्थ पुरावे परमार्थ पुरावे परमार्थ पुरावे निळा मने वाडे भाव संचरे स्वानुभवनी जांगी संचरे स्वानुभवनी जांगी संचरे स्वानुभवनी जांगी रामणे वळून जावे संत समागमी धरे संचरे स्वानुभवनी जांगी संत समागमी नाही सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे सहज तारी परमार्थ पुरावे परमार्थ पुरावे परमार्थ पुरावे
सरून घ्या 2 मिनिटं त्यांची इच्छा आहे. गडोद्याचा संत समागम गडोद्याचा संत समागम
रूढ़ावे
सहजांची परमार्थ पूर्ती घडावे निळामणी भाव निळामणी भाव संचरी स्वानुभवी गावी सहजांचा बुद्धी परमार्थ पूर्ती घडावे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार समचरण सरोज जगननिहित पाणी मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावद्नि जीवधरार्थावतारं कलङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्तमुक्तिं परिज्ञानदेवो नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 आता जननी देवादिया यदक्षरमनाख्येयमानन्दमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये घडू त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीनाथ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबा आहे आदी करून सर्व संतांना साष्टांग नमन करून या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत भाविक सज्जन वारकरी महाराज मंडळी आमच्या माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळकर निवासी अतिशय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं महत्त्व आहे जगद्गुरु तुकोबारायांची यांचा संतांचं वर्णन या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा अभंग या अभंगाच्या संत निरूपाराय आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा अशी अपेक्षा व्यक्त करतात नव्हे नुसती अपेक्षा व्यक्त करत नाही कशा करता ती कारण मीमांसा सांगतात की संतांच्या समागमामध्ये जर आपण परमार्थ केला तो खरा दृढ परमार्थ होतो नव्हे तो अनुभूतीपर्यंत
किंबहुना परिपूर्णपर्यंत जाऊ शकतो असं या अभंगातून प्रतिपादन करतात. विठाला अभंगावर चिंतन करण्यापुढे थोडासा 2 मिनिटाचा परिहार. आपल्या या वडघर गावामध्ये पोस्ट डोंगे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आपल्या या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ही वर्षे चालू 98 बरोबर आहे ना. पुढचं एक गेलं की पुढं काय होतं मग शताब्दी. असा हा प्रदीर्घ काळापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. तो म्हणा आम्ही चालतो तुमच्यामुळं नाही, कारण जगद्गुरु तुकोबाचं प्रमाण देत तुम्हाला. हा जो सप्ताह चालू ज्या महात्म्यांनी केलेला, आता इथं पॉम्पलेट नाही आहे, मला त्यांनी पाठवलं, त्याच्यावर नाव आहे सर्व, दत्तूजी महाराज वगैरे, गणपत बाबा, जे महात्मे आहेत यांनी जो सुरू केलेला नव्हे, नुसता सुरू केला नाही, स्वतः केलेला आहे. सुरू कोणालाही करता येतं. हां, स्वतः सप्ताहात जे काही अनुष्ठान असेल, नामस्मरण असेल, पारायण असेल, हे करत आले आणि जाता जाता जे आपल्या जीवनामध्ये जे पुण्यसामग्री संपादन केलेली आहे ती पुण्यसामग्री या ठिकाणी समर्पित करून ती गेलेले आहेत. म्हणून हा 98 वर्षापासून चालू आहे. कारण चांगल्या कामाकरता पुण्याशिवाय कोणतंही कार्य टिकू शकत नाही. म्हणून पुण्य उभे राव आता संतांची या कारणी अपेक्षा व्यक्त केली आहे. संतांचं जेव्हा पुण्य पाठीशी उभं राहतं तेव्हा ते कार्य शेवटापर्यंत जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी जे काही आता 98 म्हणजे जवळजवळ 100 वर्षाच्या तेव्हा देशी स्वातंत्र्य नव्हतं, ते सुद्धा स्वातंत्र्य नव्हता. त्या काळामध्ये अनेक असुविधा, त्या काळातही त्यांनी जे कष्ट केले त्याचा परिणाम आज वर्तमान काळामध्ये हे श्रीकृष्ण केला आहे ना. उद्या नाही, एकादशीचा उपवास तोही आहे आणि उपवास याचा अर्थ दुसरा उपवासी राहून, दोन्ही अर्थ घ्यायचे. आणि आज जे आहे म्हणून केला भोगवटा आम्हाला गी, अशा प्रकारे हा सप्ताह चालू आहे. आणि आजची उत्तरार्धातील अर्थात 6व्या दिवसाची सेवा आदरणीय स्वामी चिदानंदजी महाराज यांनी फोन केला. महाराज तुम्हाला एक फोन येईल, तुम्ही एक तारीख द्यायचं. म्हटलं ठीक आहे. आणि मग थोड्या वेळाने आमचे संतोष पाटलांनी फोन केला, महाराज तुम्ही आहे काय? म्हटलं आहे, जिवंत अजून. म्हणजे बरोबर आहे खरंच बरं का. कारण मी एका महाराजाला फोन लावला, महाराजात कमले गेले. म्हटलं कुठं गेले? वर. तुम्हाला अनुभव असेल कोरोनातली, अजून माझ्याकडे काही महाराज लोकांचे ते मात्र वरती गेले. तुम्हाला दिसतील जे महाराज वर गेलेले आहेत त्यांचे का ठेवले, त्याचं महत्वाचं कारण मी त्यांना फोन करत नाही का, मला माहिती आहे ते गेलेले आहेत. पण कदाचित जर त्यांचा आला तर बऱ्याच जागा ठेवली आपल्याला, अपेक्षा आम्हाला. आणि अशा पद्धतीनं म्हणून त्यांना सांगितलं आहे मी त्र्यंबकेश्वरला आहे, आणि त्यांनी सांगितलं महाराज अशा अशा सेवा आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि जेव्हा ते पत्रिका पाठवली तेव्हा त्याच्यावर पोस्ट, कोणता पोस्ट, पोस्टात तुमच्या मी अगोदर आलेले आहो, एकदा दोनदा नाही. आणि एक दिवस असं कीर्तनासाठी नाही, तेव्हा आम्ही वाजूने आळंदीला होतो. हां, ते मळी महाराज, आमचे तेजस महाराज लहान होते, बरोबर 7वी 8वीत काहीतरी असते, त्याला झाले 17-18 वर्ष बरं का. कारण मला त्र्यंबकेश्वरलाच 15 वर्ष झाली, त्याच्या अगोदर आळंदीला जेव्हा होतो तेव्हाचा विषय. आणि म्हणून इथं आल्यानंतर आमच्या जगन्नाथ आणि अशा पद्धतीने या ठिकाणी योग आल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं परमार्थी गाव आहे, काल फोन केला नाही.
तर तुमचं आहे म्हणून. म्हणजे तसं नाही म्हटलं. मग का? त्याचं कारण असं आहे की 9 ते 11 आहे म्हणून. कारण 9चे बरेच महाराज त्याच्या पुढे चालले, मी जाणार नाही जरी तुम्ही सांगितलं तरी. आणि त्यामुळे थोडा उशीर होतो, थोडं तब्येतमुळे. म्हणलं ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला राहिलेल्या वेळात आपण चिंतन करणार आहे. विठाला निळोबारायांचा अभंग आहे आणि श्री संत निळोबारायांचा अधिकार एका मिनिटात सांगतो भक्त. ते ज्यांचा अभंग आहेत ते कोण आहेत की ज्यांच्याकरता जे गुरुभक्त आहेत की ज्यांची भक्ती पाहून तो साक्षात भगवान परमात्मा न बोलवता आला आणि न बोलवता आलेल्या परमात्म्याला तसंच माघारी पाठवणारे आमचे निळोबार आहेत. दुसरी गोष्ट ते निळोबार आहे की आमचे जगद्गुरु तुकोबार आहे. सदैव वैकुंठाला गेले, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले. आज सदैव वैकुंठ जाणारे तुकोबार आहे. ज्यांच्याकरता या पृथ्वी तलावर आले ते आमची निळोबार आहेत. आणि आल्यानंतर काय केला? निळा म्हणे मज उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. असा निळोबाऱ्यांचा अधिकार आहे. आणखीन एक तिसरा निळोबार आहे म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे वारकरी कीर्तन आहे त्याचा विषय चालू आहे. तुम्ही जर यामध्ये कीर्तनामध्ये प्रमाण दिलं जातं ते कोणतं पासून निपर्यंत, अर्थात इतकेच प्रमाण वेद उपनिषद आहे. त्यानंतर संत प्रमाण म्हणून प्रमाण म्हणून नाही. आणि जरी तुम्ही स्वीकारलं तरी टाळावर म्हणता येत नाही. हे कोणाचं कीर्तन सांगितलं मी तुम्हाला? हे लक्षात ठेव जा. तुम्हाला आम्ही लय बारा तुमच्यापेक्षाही कीर्तन ऐकलं, बरोबर आहे. मी जे सांगू राहिलो ते वारकऱ्यांच्या कीर्तनामध्ये तुकोबारायांचं जे शपक अभंग म्हणतो ते सुद्धा टाळावर म्हणता येत नाही. हे बाकीच्या कविता तर नाहीच. मग ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अंतिम प्रमाण जे दिलं जातं आपल्या विषयाला ते परंतु त्या संच्या समागमामध्ये आपला परमार्थ कसा दृढ होऊ शकतो. अर्थात जरी आपल्याला पण आपला परमार्थ दृढ झाला हे जास्तीत जास्त तपासलं गरजेचं आहे. आपण ज्या भागामध्ये राहतो तिथं आता काय सांगायचं? डोळ्यात विदर्भात जर गेलं ना काय करायची म्हणजे एकदा जरी मुंबईला गेलं तर म्हणजे जीवाची मुंबई करायची. म्हणजे एकदा जरी पाहिली तरी त्याला धन्य वाटतं. तिकडलं सांगतो तुम्हाला, नागपूर साईड लांबच आपण इथंच राहत. त्यामुळे वेगळे वेगळे जे काही भौतिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्टीनं आपण पाहिलं, दोन्ही अँगल जर केला तर भौतिक दृष्टीनं पाहिलं तर सर्व विकास इथंच झालेला आहे. सर्व आहे आपल्याकडं. आणि त्याच पद्धतीनं नव्हे पाश्चात्य संस्कृती याच ठिकाणी येत आहे. असे विचारायचं डोलावमान आहे. आणि असे पांगलेले जे विचार नेमकं कसं जावं, कोण्या दिशेनं वाटचाल करावी किंवा जे वाहत चाललेलं आहो त्याला स्थिर कशानं होईल ते समाजाचं जाऊ द्या. तिकडे आपल्याला एवढं लांब जायचं आणि आपल्याला वेळही नाही. आपलं घ्या. आपलं म्हणजे जे पारमार्थिक क्षेत्रात जे लोक आहेत त्यांचा विषय. तुम्ही आम्ही जरी आहात परमार्थ करतो नेमका कोणाकडे पाहून करावा हाही एक संशय. ज्यांच्याकडे पाहतो जवळ गेल्यावर कळतं. म्हणून अशी हे परमार्थ करण्याची जी काही विचारशैली आहे ते संतांकडे पाहावं. म्हणून आमच्यासारखे कितीही असले हे विचार मांडणारे आहेत, माहिती गोळा करणारे, बरं का. खरं ज्ञान संतांचा एक विचार जर आपण घेतला तर आपल्या जीवनाला पूर्ण आकार येऊ शकतो. एवढं सामर्थ्य आहे. एका मिनिटात सांगेल तुम्हाला उदाहरण. एक कुंभार दादा होते. ते मडके घडवणे दिवे वगैरे ते का तयार करतात. मातीचे अनेक प्रकारचे भांडे तयार करतात. मग त्या कुंभारबाबांनी सकाळीच उठले. त्या कुंभारीनं सगळं ते काय असेल ते माती वगैरे सगळं चिखल भिजून ठेवलेला रात्री सकाळीच कुंभारबाबांनी आंघोळ केली आणि बसले. ते चाक होतं, चाक असं फिरायचं त्याच्यावर असा गोळा ठेवला आणि सकाळी सकाळी काय बनायला लागले? चिलीम. चिलीम माहित आहे का तुम्हाला? चांगली गोष्ट नाही. माहिती नसेल तर माहिती करून देऊ आम्ही. त्र्यंबकला या तुम्ही. कारण
कुंभमेळा होता, महाकुंभ झाला आणि तिथं कशाची गरज आहे त्यांना माहीत होतं. मळकेनंतर विषय कुंभ जरी असला तरी कुंभाची तिथं आवश्यकता नाही. कशाची पाहिजे? चिलीम. मग चिलीम कशाला म्हणतात? जे स्वतः जडते आणि दुसऱ्याला जाडते, हां ती चिलीम ते तयार करत होते. आणि त्या चाक फिरत आहे, चिलीम तयार होत आहे. आणि काय त्यांच्या मनात सकाळी सकाळी विचार बदलला. त्यांनी जो असा हात होता तो असा केला, चिलीम बनवल्याचा हात होता ना त्याच्यावर ठेवलेला, तो असा केला. असं केल्यावर काय झालं? आकार लगेच बदलतो ना. हात बदलला की आकार बदलतो. कुंभारीनबाईचं लक्ष होतं कोणाकडे? कुंभाराकडे. ती पाहत होती चिलम बनवून, तिच्या लक्षात आलं. आणि हात बदलले म्हणे का हो, आकार का बदलला? कारण जरासा जरी हलवले का आकार लगेच बदलतो. आकार का बदलला? कोण म्हणते? कुंभारीनबाई. तिचं लक्ष आहे आणि लक्ष पाहिजे. जेव्हा कुंभारींचं लक्ष कुंभाराकडे असेल आणि कुंभाराचं लक्ष कुंभारींकडे असेल, मग त्यांच्या घरी लक्ष नसलं ना तरी संसार सुखाचा चालतो. नाही तर मग लक्षावधी असू द्या काही ताळमेळ नाही. मग त्या कुंभारींचं लक्ष का हो, आकार का बदलला? कुंभारानं जे उत्तर दिलं, नाही काही नाही, सहज विचार बदलला. प्रश्न उत्तर थोडं लक्षात घ्या. कुंभारीनबाईनं विचारलं का हो, आकार का बदलला? कुंभार बाबा सांगतो काही नाही, सहज विचार बदलला. तेव्हा त्या मातीतून आवाज आला, माझा जर संसार बदलला. कारण तुमच्या एका विचाराच्या अगोदर माझं जीवन अतिशय निंद्य जीवन, चिलम म्हणजे काय? व्यसनाधीन जीवन, निंद्य जीवन असणारं आज थोड्या एका विचारानं आकार बदलला, आज वंदनीय झालं. अर्थात ते घागर जेव्हा तयार झाली ना ती इथं नाही, आमच्या भगवान शंकराच्या डोक्यावर. अर्थात एक विचार बदलला, आकार बदलला, आकार बदलला तर संसार बदलला. हे कोणाचे विचार? तुमचे आमचे नाही. हे जे विचारात हे संतांचे. आणि असे संतांचे जे विचारात नुसतं जीवन बदलत असं नाही, तर आपला दुःखरूप असणारा संसार सुखरूप करण्याचं सामर्थ्य त्या विचारामध्ये आहे. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पाविजे समाधान, न पाविजे समाधान. विचारा वाचून न पाविजे समाधान, न पाविजे समाधान, न पाविजे समाधान. जगद्गुरु तुकोबाराचं प्रमाण आहे. तुकोबारा सांगतात विचारा वाचून न पविजे समाधान, सुख शांती मिळू शकत नाही. ज्याच्याकडे जास्त विचार तो जास्त सुखी, ज्याच्याकडे कमी विचार तो कमी सुखी. हे तुकोबाराचं म्हणणं आहे. तुम्हाला आमच्याकडे तर भरपूर आहे. कारण आम्ही झोपताना विचार करू करू झोपतो. सकाळी काय करायचं, सकाळी उठल्यानंतर विचार करू करू संध्या दिवसभर काय करायचं विचारच आहे. तिथंच विचार आहे असं नाही आहे बरं का. इकडे येताना विचार करूनच आलेलो आम्ही. इकडे म्हणजे कीर्तनाला सप्त्यात येताना मोघम आले नाही का असं नाही आहे. विचार करून आले की आपल्या गावात बऱ्याच जुना सप्ताहामध्ये गेलं पाहिजे, एक दिवस काय होईना असेही काही आले विचार करून. गेलं पाहिजे, तोंड दाखवलं पाहिजे म्हणून असे काही येतात. काही गायक वादक सुंदर गायक वादक या ठिकाणी सिस्टीमही चांगली आहे म्हणतात, ती पाहिली पाहिजे, हां ऐकली पाहिजे, त्याचसाठी आले. काही याचसाठी आले महाराज अभंग सोडतात का सोडवतात, हां ती पाहासाठी. काही सोडून देतात, काही सोडवतात. हे महाराज कसे करतात यासाठी आले. काही त्याच्यासाठी काही आणखी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येतात बरं का. या ठिकाणी आल्यानंतरही कोण कोण आलं, एक जण आला म्हणजे ते डायरेक्ट ते काय असते ते पावती बुक दाखवा इकडे. कशासाठी पाहतो, त्यांनी किती दिली, त्यांनी म्हणजे त्या शेजारचं काय असेल ते तुमचं तुम्ही पहा, म्हणजे त्याच्यावर याचे अवलंबून आहे. असे जे वेगळे वेगळे विचार आम्ही इथं आल्यावर करतो. 24 तास चालूच आहे. आम्हाला कधी सुख शांती लाभली नाहीच लाभणार, कारण या विचारामध्ये सुख शांती नाही आहे. ज्या विकारामध्ये स्वार्थ आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, त्या विचारामध्ये शांती सुख नाही आहे. मग सुखाला प्रसवणारे विचार कोणते आहेत ते तुकोबाराय सांगतात. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्य
वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा गतया सुखा अंत नाही पार मगतया सुखा अंत नाही पार मगतया सुखा अंत नाही पार मगतया सुखा अंत नाही पार. सुखाला प्रसवणारे विचार कोणते तुकोबारा इथं सांगतात. विवेक म्हणजे विचार. विवेकासहित वैराग्याचे बळ. ज्या विचाराचं अधिष्ठान वैराग्य नाम त्यागाचं आहे, ज्या विचाराचं आवरण आजूबाजूचं त्यागी आहे, तेच विचार तुम्हाला सुखी करू शकतात. स्वार्थी विचार आजपर्यंत कोणालाही सुखी केलेलं नाही. घर आहे, घरामध्ये प्रमुख मनुष्य आहे, त्याचा जर स्वार्थ आला थोडा तरी घर बर्बाद झालेले आहे. नवे नवे आमचा देश जो परतंत्र झाला कशामुळे, जे काही अनेक कारण सांगितले त्यामध्ये स्वार्थी विचार बरं का वर्णन केलेलं आहे. देशद्रोष्य लोकानाम अज्ञानाम बलहीनता हेतव पारतंत्रस्य स्वार्थित्वम च अधिकारीनाम. शेवटचं घ्यायचं आपल्याला. स्वार्थित्वम च अधिकारीनाम. ज्याच्याकडे काही थोडा अधिकार आहे त्यांचा स्वार्थ आला म्हणून आम्ही पारतंत्र्य झालो. नव्हे नव्हे आजही आम्ही स्वातंत्र्य जरी असलो तरी बरेच पारतंत्र्यातच जाऊ, याच्यामुळंच हे स्वार्थी लोकांमुळे. म्हणून स्वार्थी हा विचार त्याला तर सुखी करतच नाही, शेजारच्यांनाही सुखी करू शकत नाही, त्याला म्हणतात स्वार्थी विचार. मग सुखी कोण करेल? त्यागी विचार. कारण त्याग जिथं तिथं सुख आहे. भोगामध्ये कधीही सुख आजपर्यंत कोणाला प्राप्त झाले नाही. भोगी विचार कोणाला सुखी करू शकत नाही, भोगही सुखी करू शकत नाही. म्हणून त्यागी विचार. मग तो कुठेही असो, त्यागी विचाराला मंदिरात आलं पाहिजे असं काही नियम नाही बरं का बाबा. इथं येऊन इथंच आलं पाहिजे असं काही नाही. त्यागी विचारासाठी तुम्ही जिथं आहे तिथं करू शकता. आमच्या शबरी मातेनं जंगलामध्ये केला चांगला विचार. जंगलात छोटीशी होती 7-8 वर्षाची मुलगी, कारण तेव्हा लहानपणी लग्न व्हायचे. आणि मग ते सकाळी गेली घराच्या बाहेर, असं ते काही हरणाची पिलं, काही मेंढरीचे पिलं, असे ते बछडे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, बछडे ना, छोटे छोटे असे बछडे बांधलेले होते, छोटे छोटे पिलं. तिला आनंद झाला, वा वा वा. त्याच्यावर हात फिरवला वगैरे, थोडीफार खेळली वगैरे. आईला विचारलं, आई हे कशासाठी आपल्या घरी नव्हते, आज कशासाठी आणले? म्हणले तुझं 3 दिवसांनी लग्न आहे. म्हणले मग बरं, लग्नात काय असतं? तिकडून पाहुणे येणार आहेत. म्हणले बरं. मग त्या पाहुण्यांना पाहुणचार. म्हणले बापरे. ते लहान मुलगी छोटीशी, तिच्या मनावर परिणाम झाला. रात्र झाली, सगळे झोपले, ती झोपली नाही. आणि तिने विचार केला की माझ्या माझ्याकरता जर या निष्पाप असणाऱ्या प्राण्यांचा जर बळी जात असेल तर मला ते लग्नही नको, मला ते घरही नको, आणि मला ते आईबापही नको. सर्वांचा त्याग केला आणि जंगलात निघून गेली. विठाला आणि हा त्यागी विचार करून निघून गेली. जिथं निघून गेली तिथं स्वतः भगवान परमात्मा शोधत आला. तिथं सुख आहे त्यागी विचाराचं. दुसरं उदाहरण एका मिनिटात सांगेल. आमचे छत्रपती शिवाजी महाराज कुठं बसले? सोन्याच्या सिंहासनावर. सोन्याच्या सिंहासनावर महाराज बसलेले. आपल्या इथला इतिहास आहे सर्व, त्याला आमचं नाही, आपल्याला सर्व माहिती. आपण त्याच इथं जन्मालाच आलेलो आहोत. कल्याणचा खजिना तर लुटलाच, पण कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनीला तिथं नेलं महाराजांपुढे. महाराज तुमच्याकरता भेट. महाराज कुठं बसलेले आहेत? सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहेत. आणि तेव्हा तिथं जरी बसले पण आत अंतकरणाचा तो त्यागी विचार आहे. त्यागी नाही, त्यागी प्लस पवित्र विचार आहे. परस्त्रीला पण भोगी विचार तर आलाच नाही, उलट पवित्र विचार. आमच्या आऊसाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही असे सुंदर निपजलो असतो. याला त्यागी आणि पवित्र विचार. म्हणून या ठिकाणी आम्ही महाराजांचं नाव घेतो. आम्ही फक्त नावाचे महाराज आहे. विठाला म्हणून मला
मला सांगायचं आहे, त्यागी विचार आपण कुठेही करू शकतो. एक उदाहरण जाता जाता आणखी सांगून जाईल. कुठं कुठं म्हणजे कुठेही, कुठं म्हणजे कुठेही. सांगू का कुठं तुमच्या भाषेत? खाटक्याच्या खाणीत जरी विचार केला, त्यागी विचार. खाटक्याच्या खाणीत इकडं आहे का शब्द काय माहिती? खाटीक. हा, तिथं जरी केला ना तरी सुख आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये संतांनी जे चरित्र लिहिलं तिथं वर्णन आहे. सजन कसाया विपुलागे मौज, सजन कसाया विपुलागे मौज, काकडा महाराजांची मंडळी आहे, सर्वांना माहिती आहे. काकड्यातलं चरण आहे आपलं, तिसऱ्या मालिकेतलं संस्थेप्रमाणे आणि वारकऱ्याप्रमाणे दुसऱ्या मालिकेतलं. पूर्ण वाक्य होऊ दे, असू दे. तर सजन कसाया विकुलागी मौस, अर्थात आमचा भगवान परमात्मा सजन कसा आहे, अर्थात त्या मांसाहाराच्या दुकानात गेला कसा. बऱ्याच जणांना प्रश्न आहे ना, आमचा परमात्मा शुद्ध शाकाहारी आहे बरं का. तुम्हाला असे आमचा तुमचा काय करायला लागले, तसं आम्ही करत नाही. पण काही जणांच्या देवाला 2 पायाचं लागते, काही जणांच्या देवाला 4 पायाचं लागतं, म्हणून सांगितलं मी. पण आमच्या देव हा शुद्ध शाकाहारी आहे. त्याला दररोज, जे पंढरपूरला त्यांना माहिती आहे, दररोज सोहळ्यातून नैवेद्य असतो. मग सोहळ्यातून नैवेद्य खाणारा भगवान परमात्मा मांसाहाराच्या दुकानात गेलाच कसा? त्याचं एका वाक्यात उत्तर एवढंच आहे, त्या मांसाहाराच्या दुकानात जो बसलेला आहे तो त्यागी महात्मा आहे. तिथं तो परमात्मा गेला. आणि म्हणून हा त्यागी विचार जिथं कराल तिथं सुख आहे, असं काही नाही. एक जण म्हणला, बरं का एकादशी दिवस आहे उद्या, जरा खरे बोलत जा. म्हणजे एकादशीला खरे बोला, दररोज अमावस्याला खोटं बोलत, असं काही नियम आहे काय? असं नाही, केव्हाही खरं बोलू शकता. नवे एक जण आम्हाला, हो महाराज, म्हणलं काय सकाळी सकाळी तर रामराम म्हणा, म्हणजे सकाळी सकाळी रामराम म्हणा, दुपारी शिव्या द्या, असं आहे काय? हो, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, केव्हाही असो, तुम्ही चांगले विचार मांडू शकता. किंबहुना याच्या पुढे सांगेन तुम्हाला, चांगले विचार आमच्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी केले. आणि त्यांची जी पद्धत आहे विचार करण्याची पद्धत, ती सांगतात एका अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आम्ही विचार केला, पण केव्हा केला? दीन रजनी हाची दीन रजनी हाची गंगा, हाची धंदा गोविंदाचे पवाडी संकल्पिला देह देवा. जगद्गुरु तुकोबारांची जी पद्धत आहे, दीन रजनी, दिवस आणि रात्र, थोडा विको, रात्र आणि दिवस. काय दिन रजनी हाची धंदा? कोणता धंदा? गोविंदाचे पवाडी. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? गोविंद गोविंद नामस्मरण केलं एक,
गोविंदाचे पवाडे अर्थ त्याचे पवाडे म्हणजे कीर्ती नाम गुण गाला हा अर्थ. आणि तिसरा अर्थ आहे गोविंदाचे पवाडे म्हणजे काय, गोविंद शब्दामध्ये गो अधिक विंद, विंद धाती आहे धातू, गो म्हणजे इंद्रिय, विद विंदती म्हणजे जाणणे. जे इंद्रिय आहेत त्यांना आम्ही जाणून घेतलो आणि जाणल्यानंतर प्रत्येकाचं कर्म काय, यांचा स्वभाव काय, सर्व इंद्रियांचं आम्ही जाणून घेतलं. आणि त्यांच्या तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह काम क्रोध गेले घरीते, काम क्रोध गेले घरीते, येणे जोते मारा, येणे जोते मारा, झाले हवा भरी, येणे जोते मारा. जगद्गुरु तुकोबाराय गोनाम इंद्रिय आणि विद विदती म्हणजे जाणणे, सर्व इंद्रियांचा स्वभाव जाणून घेतला आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवलं. केव्हा, दीन रजनी हाची धंदा, रात्रंदिवस त्यांच्याकडे लक्ष आहे. हातानं चुकीचं काम करता कामा नये, त्याच्याकडे लक्ष आहे. पाय वाईट दिशेनं गेले नाही पाहिजे, मंदिराकडेच गेले पाहिजे, हे लक्ष आहे त्यांचं. कानानं योग्यच ऐकल्या गेलं पाहिजे. सर्व इंद्रियावर निग्रह आहे. एका मिनिटात सांगेल, सर्व इंद्रियावर कंट्रोल आहे. त्याला म्हणतात गोविंदाचे पवाडे. बाबाला यांना वगैरे असेल लहानपणी शाळेत त्या माकडाची गोष्ट होती का तुम्हाला, 3 माकडं तुम्हाला होती मराठीत म्हणा, हिंदीमध्ये 3 माकडं बसलेले होते एका लाईनीत. माकडं कधी लाईनीत बसत नाही, ते बसलेले होते त्या पुस्तकामध्ये. आणि पहिलं माकड त्यानं तोंडावर बोट ठेवलेलं होतं, दुसऱ्या माकडानं दोन्ही बोटं 2 कानात घातलेले होते, तिसऱ्या माकडानं असे आपल्या डोळ्यावर हात ठेवलेले होते. आणि जे 3 माकडाचे फोटो आणि त्या प्रत्येक माकडाच्या खाली एक एक वाक्य लिहिलेलं होतं, एकच वाक्य. पहिल्या माकडाच्या खाली लिहिलेलं होतं वाईट बोलू नये, दुसऱ्या माकडाच्या खाली लिहिलं होतं वाईट ऐकू नये, तिसऱ्या माकडाच्या खाली एक वाक्य लिहिलेलं होतं वाईट पाहू नये. कोणाचा धडा आहे सांगते, हा धडा कोणाचा होता शाळेत, पण आम्ही काय ते पाठ केलं, महात्मा गांधीचा होता ना. पण आता ते महात्मा नावाचे आहेत, ओरिजिनल महात्मा आमचे ज्ञानोबा आहेत. महात्मा नसतो माम पार्थ कोण, दैवीम प्रकृती आश्रिता हा. म्हणून आमच्या ज्ञानोबारायचं महात्मा, हा महात्म्यानं धड लिहिला, बरोबर धडा लिहिला, पण ओरिजिनल महात्म्याचे विचार काय लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो, मग घन नाही बोलत. 3 माकडं होते आमचे ज्ञानोबा म्हणत, माकडं इकडं परमार्थात आणून कधी परमार्थ पुरा होऊ देत, स्वतः करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. कोण, माकडं. त्यामुळे परमार्थात माकडं नको, पण तुम्ही आणले, कारण ज्ञानोबारायचा आईचा स्वभाव आहे. आपली तर भाषा मराठी आहेच, पण 56 भाषेचा, कारण आई सर्वांना जवळ करते, आदर देते. त्या पद्धतीने त्या व्यक्तीनं माकडं आणले, ज्ञानोबाऱ्याने एकदम त्याचा तिरस्कार केला. ठीक आहे आणले ना तू, पण 3 नको ठेव, एकच ठेव, तुझा आदर करतो आम्ही. एकच माकड ठेवलं, 2 बाजूला केले, एक माझा. आणि त्या माकडाला सांगितलं इकडे तिकडे बोटं घालू नको, बरं का. ज्ञानोबाऱ्याने सांगितलं सरळ बस, ते सरळ बसलं माकड. पण त्याच्या खाली बरं का एकच वाक्य लिहिलं, ते माकड असं बसलं सरळ भांडी घालून, इथं एक क्रॉस मारला आणि खाली एक वाक्य दिलं, काय, वाईट विचार करू नको. ज्ञानोबाराय म्हणतात फक्त वाईट जर विचार केला नाही तर तुम्ही वाईट पाहणार नाही, वाईट जर विचारच केला नाही तर वाईट बोलणार नाही, वाईट जर तुमच्या विचारच नसेल वाईट ऐकणार नाही. म्हणून मला सांगायचं आहे की असे जे विचार आहेत, एक विचार सर्वांवर नियंत्रण, याला म्हणतात विचारवंत. आणि हे विचार कसे चालतात, पॉवरफुल ज्यांच्या अंतकरणामध्ये चालतात. तुमचं म्हणताना आवाज कमी झाला, त्यांनी नाही केला आवाज कमी, तिकून पॉवरच कधी कधी कमी पडते. याची पॉवर ते त्यांच्या हाती नाही आहे ना, तिकूनच व्होल्टेज कमी झालं. बऱ्याच जण काय सुरू करते लोक, घरी काही सांगता येत नाही, मग तिकूनच कमी पडली, त्यामुळे आवाज कमी झाला, त्यांनी नाही केलं काही. पण इथं जे विचारवंताचे जे विचार सांगितले तुम्हाला, ते कसे आहेत, दिन रजनी, पॉवरफुल, 24 तास. आणि त्यामुळे ते कधीच कमी झाले नाही. असे जे विचारवंत आहेत त्यांना वेगळे वेगळे नाव आहेत.
त्यांना कोणी महात्मा म्हणतं, कोणी महापुरुष म्हणतं, कोणी संत म्हणतं, कोणी साधू म्हणतं, कोणी यती म्हणतं, कोणी संन्यासी, अनेक नाव आहेत. असे जे विचारवंत आहेत ते कोण्याही संप्रदायाचे असो, कोण्याही पंथाचे असो, कोण्याही धर्माचे असो, त्यांच्याजवळ जो व्यक्ती जाईल तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. अहो व्यक्ती जीव सोडा, आम्ही मुळात दुःखी आहोत. जो देव जरी त्यांच्याजवळ गेला तर त्या देवाला सुखी करण्याचं सामर्थ्य या विचारवंताजवळ आहे. संतांचे सुख, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, मनवोनी सेवा करी कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, जगद्गुरु तुकोबारा सांगतात, संतांचे सुख झाले या देवा, निर्देश करतात या देवा संतांचे सुख झाले. अर्थात त्या संतांच्या सानिध्यात तुम्ही आम्ही मुळात दुःखी असणारा जीव जर गेला तो सुखी होईल, याच्यात विशेष नाही आहे. या देवा निर्देश करण्यामध्ये सांगतात की या म्हणजे कोण, सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा, सर्व सुखाचे आगर, जो मुळात सुखरूप आहे, जो मुळात सुखाचा सागर आहे, त्याला संतांचे सुख झाले या देवा. मग पुढं काय, म्हणून सेवा करी त्यांची, त्या सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला या विचारवंतांच्या सानिध्यात सुख प्राप्त झालं म्हणून तो सेवा करायला लागला. मोघम कुठे कोणी सेवा करत नसतं. आणि म्हणून सेवा भावेचा अभंग आपण पाहला, उंच नीच काही, किती चरण, किती चरणाचा, किती चरणाचा आहे, 13 चरणाचा. किती भक्ताची यादी दिली मोजली नाही का, मी सांगतो 23 भक्ताची आहे, मोजून पहा. 13 चरणाचा अभंग आणि 23 भक्ताची यादी केलेली आहे. कोणती सेवा देवानं केली. मग ज्या देवानं ज्या संतांची सेवा केली, नवे नवे त्या देवाला सुख प्राप्त होते. असे जे विचारवंत आहेत, असे जे संत महात्मे आहेत, त्यांचा समागम जर आम्हाला घडला तर निश्चित आमचा परमार्थ सिद्धला जाईल, अशी अपेक्षा श्री संत निळोबाराय व्यक्त करतात. पहिल्याच्या Oh
ज्यांच्या प्रेमे विठ्ठली ज्यांच्या प्रेमे विठ्ठली ज्यांच्या प्रेमे विठ्ठली सहज ज्यांचा सहज कोटी सहज ज्यांचा सहज ज्यांच्या बोले ज्यांचा समागम त्याचे प्रेम विठ्ठली त्याचे प्रेम विठ्ठली त्याचे प्रेम विठ्ठली समागम श्री संत निळोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक अपेक्षा व्यक्त करतात. काय? घडो त्याचा समागम. त्यांचा समागम, त्याचा शब्द आहे, अनुस्वार नाही आहे बरं का. तर विचारवंताला धरून आलेला आहे. आणि महात्म्याला म्हणत तो महात्मा, आपण म्हणतो ना महात्मा, तो महात्मा म्हणूनही असा त्याचा शब्द येऊ शकतो बरं का. तर घडो त्याचा समागम. समागम याचा अर्थ संगती आपण करतो, सहवास करतो, अनेक अर्थ करतो. आणि संतांचा समागम, संयोग घडून चालत नाही, समागम घडायला पाहिजे, सहवास घडला पाहिजे संतांचा. घडो त्याचा समागम. कारण सहवास घडण्याकरता दोन मनं एकत्र आली पाहिजे, दोन हृदय एका ठिकाणी आले पाहिजे, तर त्यांचा समागम घडतो बरं का. उदाहरण जर आपलं पक्वाचं द्यायचं झालं किंवा आमच्या गायक मंडळी कुठून म्हणतात, वाजवतो कुठून. गायक मंडळी ज्या ठिकाणी म्हणतात ना तिथं त्यांची सम असते. किंवा आता इथं एक पकवाज आहे, दोन पकवाज लावले, पहिला पकवाज वाजवत होता आणि दुसऱ्याला सुरू करायचं आहे. मग पहिल्या मृदंग वाजवत होता त्याचं संपलं, म्हणणं आता यांना वाजवायचं, मग इथं संपलं आणि यांनी सुरू कुठून केलं, कुठून सुरू केलं, कुठून नाही. जे याचा संपेची जी सम आहे, जी ठिकाणा बिंदू आहे, तोच बिंदू त्यांचा सुरू करण्याचा आहे. संपणे वेगळं, सुरू करणे वेगळं असं नाही आहे. जिथं संपणार तिथं त्यांची सुरुवात, त्याला म्हणतात सम. असे अर्थ मृदंगाच्या भाषेमध्ये लिहिलेलं असते. सम म्हणजे काय झालं, याचा अर्थ समोरचा म्हणणारा आणि मागचा म्हणणारा एक ज्यांचा केंद्रबिंदू आहे, त्या समेशिवाय दोघांनाही ती जर सोडली ते चुकले, यांनी सोडली तर हे चुकले. दोघांचा समागम घडू शकत नाही. दोघांची सम एक आहे. जेव्हा सम एक येईल तेव्हाच हा आनंद आहे. तसं या ठिकाणी समागम, सम म्हणजे एक अधिष्ठानावर दोन अंतकरण येणं. अधिष्ठान एक आणि दोन अंतकरण जिथं येतील तिथं होतो समागम. म्हणून घरामध्ये आपण पाहतो अनेक व्यक्ती एका कुटुंबामध्ये राहतात, मुलं बाळ सुनी वगैरे सगळे देहानं एक राहतात, मनानं नाही. मनानं जेव्हा एकत्र राहतील तेव्हा खरा त्यांचा सहवास होईल बरं का. आणि आता तर अवघडच झालेलं आहे, त्या मोबाईलनं ते तिकडे जात नाही, आपल्याला वेळ नसल्यामुळे आता तिकडे आज जाणार नाही बरं, कुठंच जाणार नाही मी, कुठंच जाणार नाही. म्हणजे तसंही कीर्तन होईपर्यंत इथंच थांबणार आहे, तो भाग वेगळा. तर मला सांगायचं आहे की आपण देहाने एकत्र राहतो महाराज, मनानं नाही. आणि समागम घडण्याकरता दोन अंतकरणातील प्रेम जुळले पाहिजेत. म्हणून आजही आम्हाला तुकोबाऱ्याचा समागम घडू शकतो. कशा पद्धतीने? तुकोबाऱ्या कुठं राहतात? वैकुंठात. आम्ही कुठं? इथं बसलेले आहोत. हे जरी खरं असलं पण तुकोबाऱ्याच्या अंतकरणाची गुरुकिल्ली ज्याला सापडली, अंतकरणाची गुरुकिल्ली ज्याला सापडली, तो इथं बसून तुकोबाऱ्यांचा समागम सहवास करू शकतो. म्हणून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त घडो त्याचा समागम. म्हणून सांगायचं तात्पर्य की मन जुळण्याकरता देह एकत्रच आले पाहिजे असा काही नियम नाही, आणि देह एकत्र आल्यानंतर मन जुळतेच असाही नियम नाही. म्हणून मन जुळणं अतिशय महत्त्वाचं आहे. हृदय ए हृदयचे ते हृदय घातले, केव्हा हृदया हृदय एक झाले. बरोबर आहे ना, ज्ञानोबा सांगतात. म्हणून अशा प्रकारे आमचा समागम घडो. कोणाचा? त्याचं लक्षण सांगतात, ज्याचे प्रेम विठ्ठली. कोणावरही नाही, कोणीही देवावर प्रेम करण्याचा विषय चालू नाही इथं. कारण आमच्या वारकरी संप्रदायाचा आराध्य दैव पांडुरंग परमात्मा आहे, तो आवडीचा आहे, पुन्हा गरजेचा नाही, भीतीचा नाही बरं का.
तुमच्या घरी सांगतो, आमच्या संप्रदायाचा देव कसा आहे? आवडीचा प्रेमाचा, भीतीचा नाही. नाईलाजाने भक्ती करायला तसा नाही आहे. कारण असे देव आहेत. भैरवनाथ पाहिले बरेच घाबरतात. आम्ही उज्जैनला गेलो, हे असू द्या तिकडे, आता हे होते सोबत, तुम्हीच घ्या तो प्रसाद, तुम्हीच द्या त्यांना, आम्ही लांबच जाऊ, आम्ही घाबरतो त्यांना. हो, आता शनीची उपासना काही जण करतात आहे, माता भगिनी कसं काही काही, ती त्र्यंबकला तर पूजा करे, याची शांती कर, त्याची शांती, कशासाठी? नको मागं 7:30 लागायला, किंवा लागलेली सुटावी. आता तुम्ही सांगा, एका गावाला गेलो आम्ही ते कीर्तनाच्या अगोदर, आता यांनी इथली सप्तेची माहिती दिली, महाराज आमच्या गावात सात्विक वातावरण वगैरे सांगितलं. काही गावात, एका गावात गेलो, त्याने बरं का महाराज, म्हटलं काय? आमच्या गावाच्या देवाचं काम कडक आहे. म्हटलं बरं, हां बरं का, जर तुम्ही कमी जास्त केलं डोळेच जातील तुमचे. म्हटलं बापा रे, नाही तर ढाळ लागीन, नाही तर उलट्या होतील. आता तुम्ही सांगा, हे देवाचं कार्य आहे का? जीवाला दुःख देणं हे देवाचं कार्य आहे का? जो दुसऱ्याला दुःख देतो, ज्याची भीती वाटते, त्याला सरळ सरळ राक्षस म्हणा एका वाक्यात. आणि ज्याच्यावर प्रेम करा वाटते त्याला देव म्हणा. म्हणून आमचा भगवान परमात्मा दुःख कोणाला देत नाही. त्याच्याजवळ जे जे आले त्यांचं दुःख हरण केलं. का? कारण आमचा देव कसा आहे? देव दयाळ, देव दयाळ, साहे कोल्हाळ बहुतांचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो परमात्मा कसा एवढा दयाळ आहे, पुन्हा पुन्हा दुरुक्ती करतात. का? साहे कोल्हाळ बहुतांचा, अनेक जणांचा, अनेक भक्तांचा कोल्हाळ. कोल्हाळ म्हणजे काय? हे जे तुम्ही गाराने घेऊन आले ना सर्व, ते गारान सहन करण्याची ज्याजवळ क्षमता आहे तो आमचा परमात्मा आहे. अर्थात दुःख दूर करतो. दुःख कोण दूर करतो? अहो, ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याचा विषय आहे. ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याला दुःख दिसते आणि दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. आमचा परमात्मा काय करतो? दुःख तर दूर ऐकून तर घेतो, नुसतं ऐकून घेत नाही. तुम्ही इथून जरी आवाज दिला, आता ही आमची आजीसारखी कमरीत चमक दिली, अरे देवा पांडुरंगा कुठं गेला रे, विठ्ठला माय बापा कुठं गेला? तुम्ही कुठंच नाही, मी तुझ्या जवळच आहे, मी कशाला कुठं जाऊ? तू फक्त मला प्रेमानं आवाज दे. बरं का? 17व्या अध्यायातली ओवी सांगतो, कष्टले संसार सिने जे देव येती गाराने तया ओ दे नावे जने तो संकेत हा. तुमचा सख्खा मुलगा तुम्हाला आवाज देईल हे सांगता येत नाही, पण आमचा भगवान परमात्मा तुम्ही जर अंतकरणापासून हाक मारी तो आल्याशिवाय राहणार नाही. दुःख दूर करण्यासाठी असा दुःख दूर करतो. म्हणून आणखीन तुकोबाराचं एक प्रमाण आहे, देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ. अर्थात तुकोबारांचा सांभाळ केला म्हणून दयाळ आहे. एवढंच नाही, सकळ जीवांचा करीतो सांभाळ म्हणून दयाळ आहे. माझा सांभाळ करतो म्हणून दयाळ आहे. तुमचा सांभाळ करतो म्हणून दयाळ आहे. आणि असा दयाळू आहे तसाच प्रेमळ आहे. किती प्रेमळ आहे? आमचे तुकोबाराय सांगतात, तो प्रेमाचा पुतळा आहे. बरोबर आहे ना? नाटाचं प्रमाण आहे ना, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल जीवीचा जिवाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. हे मला सांगायचं आहे. भगवान परमात्मा प्रेमाचा पुतळा आहे. त्याजवळ कोणीही जरी गेलं तरी तो प्रेमाने सांभाळ करतो. एक उदाहरण देतात. आपण समजा कुशावर्तावर स्नानाला गेलो किंवा गंगे स्नानाला गेलो. गंगेजवळ स्नानाला गेल्यानं तुम्हाला विचारलं का हो कुठून आले तुम्ही? वडघरून. एवढ्या लांबून आले. कसे आले? कोणतं पाप केलं? कोणत्या उपपाप केलं का? मुख्य पाप केलं का? विचारलं? तुमचा बायोडाटा घेतला का? नाही. तीर्थ काय करते? जो कोणी त्याच्यामध्ये स्नान करील त्याला पवित्र करणे. बस संपला. ते तुमचं बघा, तुमचं ठेवा, आम्हाला नका सांगू इथं. असं कोण म्हणते? तीर्थ. किंवा दुसरं उदाहरण 9व्या अध्यायात ज्ञानोबाराय सांगतात, लोखंडाला जेव्हा परिस्पर्श करतो तेव्हा तो त्याला विचारत नाही, त्या लोखंडाला तुझं ओझं किती आहे, तू गंजलेला आहेस का, तुझी उंची किती आहे, रुंदी किती आहे, लांबी किती आहे, असं काही त्या लोखंडाला विचारत नाही. उलट ज्ञानोबाराय सांगतात, एका लोखंडाने ठरवलं. काय ठरवलं? हा परीस आम्हाला लागला. ज्याला परीस लागला तो काय होतं? सोनं होतं. हेही सोनं झालं, हे सोनं झालं, सगळं सोनंच झालं. लोखंड व्हायला लागलं कमी. हे कसं बसलेलं होतं तिकडं 1-2 क्विंटलचं लोखंडाचा तुकडा. त्यानं ठरवलं हे आमच्या जातीला संपायला लागलं. जिथं जाईन तिथं सोनं, लोखंड संपायला लागलं. आता आम्ही याला संपवतो. मग त्यानं तिथून उडी मारली. कोणी? हां, हे लक्षात घ्या नाही, सगळं गोंधळ व्हायचं. त्या लोखंडाने एवढं मोठं जड लोखंड होतं 2 क्विंटलचं. त्यांनी उडी मारली आणि कोणाच्या डोक्यात हाणलं? परिसाच्या. त्या डोक्यात उडी हाणली, पण परिसानं काय केलं? जसा उडी हाणायला गेला, स्पर्श झाल्याबरोबर त्याला सोनं केलं. कोणाला? जो मारायला आला, फोड्याला आला, तरीही वरी फोडावया लागी लोह मिळू का परिसाची अंगी,
काजे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल, ज्ञानोबरायांची ओवी आहे. म्हणून अशा प्रकारे तो आमचा भगवान परमात्मा काय करतो, त्याच्याकडे कोणीही जरी आलं, मारण्याकरता आली आमची पुतना मावशी. परवा दिवशी तुम्ही ऐकणार कालेच्या कीर्तनात, विष असताना भरून, स्तनामध्ये विष भरून कशासाठी आली, मारण्याकरता. मारण्याकरता जरी आली तरी ज्ञानोबराय सांगतात, वासनकाधिकाचे निमाने सायुज सौरसु दिधला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आले. जास्त येत नाही आम्हाला, थोडं थोडं जरा. त्या पुतना मावशीले काय दिलं, जे सनकाधिकांना जी स्थिती दिली, जे सावी जे मोक्ष दिला, तो तिला दिला. म्हणून सांगायचं तात्पर्य, आमचा भगवान परमात्मा एवढा प्रेमळ आहे, दयाळू आहे, आणि त्याच्यावर जे प्रेम करतात, ज्याचे प्रेम विठ्ठली. मुळात आमचा भगवान परमात्मा प्रेमळ, त्याच्यावर प्रेम करणारे ते किती प्रेमळ. घडो त्यांचा समागम, कोणाचा, ज्याचे प्रेम विठ्ठली. आणि त्यांचा समागम जर घडला पाहिजे त्यांचा, बरं का. ज्यांचे प्रेम, तुम्हाला प्रेम किती आहे, त्यांचं समागम घडावा. ज्यांचं प्रेम आहे, आमचं नाही असं वाटलं काय. आता ही सर्व महिला मंडळी, माता भगिनी हरिपाठ केलं, जेवण केले, सगळे केले, 11 वाजलोक हे म्हणले वाढवा, आणखीन वाढवणार नाही, तो भाग वेगळा. हे कशासाठी बसले, घरदार म्हणजे ते कामी थोडी सर्व. काहीतरी प्रेम आहे ना देवावर, म्हणूनच आपण इथं ना तुम्ही आम्ही सर्व. मग आमचा समागम ते मागतात का, नाही. ज्याचे प्रेम विठ्ठली, आमचंही देवावर प्रेम आहे, आणि ज्यांची संगती मागतात त्याचंही प्रेम आहे, बरं का, देवावर. दोघांचं आपलं आणि त्यांच्यामध्ये फरक थोडा सांगेन, बारकावा आणि लक्षात घ्या. काय फरक काय, जो ते महात्मे जे आहेत ते प्रेम किती करतात आणि आम्ही किती करतो. आमचंही प्रेम आहे देवावर, नाही असं नाही, पण आमचं सगळीकडेच आहे, सगळीकडेच आहे. म्हणजे सगळी म्हणजे कसं, घरातली अशी कोणती वस्तू आहे त्याच्यावर प्रेम नाही. अशी आमची म्हातारी होती, तेव्हा मी आळंदीला होतो, आळंदीला. मग काल्याचं कीर्तन झालं, निघालो. आजी तिथं गेल्यावर मधुकरी भेटते काही की सांगते येत नाही, तेव्हा मधुकरी मिळत नव्हती, सोय नसे आळंदीत. थोडा डबा, मग आजीनं डबा दिला, एक कापडाने ते बांधून दिला. आम्ही पिशवीत घेतलं, गेलो निघून. 12 महिने झाले योगायोग त्या लोकांनी वारीला. तेव्हा काही फोन वगैरे काही नव्हते. ते लोक आले, महाराज या बरं का तुम्ही. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो, पण ती वाटत, अरे बाबा महाराज आले का, वा वा वा, तुमची वाट पाहते, बसा. म्हणजे का, माझा डबा आणि ते कापड आणला का म्हणे. वर्षानंतर 1 वर्ष झालं, म्हातारी काय म्हणते, महाराज तुमची वाटच पाहत होती, केव्हा येता. वर्ष झाली. म्हणजे कशासाठी, तो मागच्या वर्षी नाही का तुम्ही डबा नेला, तो भाजी पोळी नेली होती, ते फडकं कापड. म्हणजे तुम्ही सांगा, 1 वर्ष ज्या डोक्यात हे कापड राहते तर किती प्रेम असेल एका याच्यावर. बाकीचं तुम्ही लावून घ्या, मी तिकडे एवढा वेळ नाही मला सांगा. म्हणजे आमचं सगळ्या गोष्टीवर प्रेम आहे. आणि संत महात्मे जे आहेत त्यांचं प्रेम कुठे आहे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, वैष्णव तो कोण, अवघी देवावरी माया. माया म्हणजे प्रेम. ज्याचं अवघं प्रेम देवावर आहे तो वैष्णव, त्यांचा समागम घडावा. आमचं प्रेम देवावर आहे पण अवघं नाही. आमच्याजवळी अवघं आहे पण अवघं देवावर नाही. थोडं 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 सगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही आता घरी जाऊन तपासा कुठं कुठं दिलेलं आहे, सर्वांवर आहे. आणि या वैष्णवांचं काय, यांचं अवघं गठ्ठाच्या गठ्ठ जे प्रेम आहे ते कुठं आहे, अवघी देवावरी माया, त्यांचा समागम घडावा. अर्थात दुसऱ्या एका वाक्यात जर सांगायचं झालं तर वैष्णवांचं सर्व प्रेम देवावर आहे, अवघी देवावरी. आमचं अवघं प्रेम देहावर आहे आणि देहासंबंधी आहे. मग एक लक्षात घ्या, तुम्हाला महाराज
अवघं प्रेम आम्ही सगळीकडे करतो, आम्ही शिकलेलो आहोत. आता ह्या मुली आहेत आमच्या माता भगिनी, हे शाळेत शिकलेच ती, मला म्हणते नाही ते कविता वगैरे, तुम्हाला यांना म्हणते खरा तो येतं का तुम्हाला? नाही मला येत नाही, म्हणजे मी कशासाठी थांबलो असू द्या ते सांगत नाही. ह्या म्हणते, ह्या मुली आता म्हणते ना आम्हाला, म्हणजे महाराज म्हणजे काय, आम्ही शाळेत शिकलेलो आहोत. तुम्ही सांगता अख्खं देवावर प्रेम करा, आम्ही शाळेत शिकलो लहानपणी. काय शिकलो? खरा तो एकची धर्म जगाला अर्पण. बरोबर आहे. बरं शाळेत शिकलो एवढ्यावर थांबलो नाही, बरेच महाराज लोकांच्या मुखातून आम्ही इथं गालेले आहे, या आसनावर गाऊन म्हटलेले आहे कविता. हे खरं आहे, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, एक सिद्धांत सांगतो, लक्षात घ्या, पटला तर बघा ना, सोडून द्या, पण सिद्धांत आहे, नाही पटला तरी आहेच. हां, इथं त्यांनी ऐकलं, शाळेत शिकलं, बरोबर आहे. शाळेत काय आता बायोडाटा सांगत नाही, शाळेतला तो स्वतंत्र विषय आपला, आज वेळ नसल्यामुळे हेच उदाहरण आपण पूर्ण करू, दुसरं उदाहरण देत नाही. शाळेत तुम्ही जे शिकले तेच या ठिकाणी जर जो कीर्तनकार म्हणत असेल त्याचा पहिल्यांदा बायोडाटा पहा, त्याची परंपरा कोणती आहे पहिले पहा. जो परंपरेनं शिकला तो इथं म्हणू शकत नाही, इथं म्हणू शकत नाही. एक जो परंपरेनं शिकला त्याच्याकडे सिद्धांतिक असते, गुरुची परंपरा असू द्या किंवा मग वारकरीची परंपरा, दोन परंपरा आहेत आपल्याकडे मुख्य, बरं का. दोन अर्थ पहा. परंपरेद्वारा तो एकदा इथं म्हणणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट का म्हणणार नाही, कारण ज्याच्याकडे सिद्धांताची नजर आहे तो म्हणू शकत नाही, कारण याच्यामध्ये अपसिद्धांत आहे. सांगतो कसा लक्षात घ्या, कारण ही कविता आहे. कविता कशाला म्हणतात? कविता कशाला म्हणतात? कवितेला कविता म्हणतात. काल्पनिक जे आहे, कल्पना केलेली आहे, त्याला कविता म्हणतात. मग कविता ही काल्पनिक आहे आणि संतांचे विचार हे सिद्धांतिक आहे. सिद्धांत कशाला म्हणतात? सिद्धांत कशाला म्हणतात? जो त्रिकाल बाधित आहे, त्रिकाल बाधित आहे, जो कधीच तो पूर्वी होता, आजही येण पुढेही राहणार, कधीच त्याचा नाश होत नाही, असा जो सिद्धांत आहे, म्हणून त्याला म्हणतात अभंग. ज्याचा कधीही भंग होत नाही त्या अभंगामध्ये सगळे सिद्धांत आहे. मग आता सिद्धांत काय आणि कविता पहा. कविता ऐकायला चांगली, आई कसा आणि बाप कसा. ऐकायला चांगलं आहे, म्हणायला चांगलं आहे, बरोबर आहे. का लोकांच्या अंतकरण आज लोक ते बंद करावं, ते सेवा तर केलीच नाही म्हणून, म्हणजे ज्यांना म्हटली त्यानंच केली नाही, तर तुमचं कशाला आम्ही सांगू, तुमचे कशाला बायोडाटा घ्यायचा, आमचेच पहा ना सातबारे कसे आहेत. ज्यानं कविता म्हटली तो म्हणते मग मी लिहिलेली आहे, तू लिहिलेली आहे. हो, आता याच्यावरून ते पुढचं तुम्हाला माहिती आहे सगळं, तिकडे जा. मला सांगायचं आहे, कविता लिहिली आणि संतांच्या म्हणजे फरक पहा. हे काल्पनिक आहे आणि काल्पनिक जे असते ते सत्य नसतं. म्हणून सांगितलं देगावर प्रेम करा, हे ज्यांनी सांगितलं, ऐकून घ्या, व्यवस्थित बोलत आहो मी, असं भान ठेवून. ज्यांनी सांगितलं खरा तो एकची धर्म, कोणाला माहीत असेल तर बघा. ज्यांनी ही कविता लिहिली साने गुरुजींनी, जगाला प्रेम अर्पावे, त्यांनी स्वतः प्रेम अर्पण केलं. परिणाम असा झाला, जगानं त्यांना प्रेम दिलं नाही, शेवटी आत्महत्या करावी लागली. हा सिद्धांत आहे. आता हे बघा, आता ते संतांचे विचार. संत म्हणतात जगावर प्रेम नका करू, अवघी देवावरी माया, अवघच्या अवघ प्रेम देवावर करा आणि देवाच्या संबंधाने जगावर करा. देवाच्या संबंधी विश्वची सोहेरे. त्यांनी सांगितलं जगावर करा, यांनी सांगितल्यामुळे परिणाम. आणि आम्ही जर यांचं ऐकलं तर आमचाही आत्मघात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाच्या संबंधाने जेव्हा आम्ही प्रेम करू जगावर, ती भक्ती आहे, आणि देहाच्या संबंधावर जगावर प्रेम करू तो आत्मघात आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य या ठिकाणी जो सिद्धांत आहे, अवघी देवावरी माया. आणखी एका वाक्यात शेवटचा विषय कट करतो. तू म्हणा आमचंही प्रेम आहे देवावर, तुमचं आहे ना, तुमचं आणि संतांचा याच्यात फरक सांगतो. आपलं देवावर प्रेम आहे, देवावर प्रेम असणं हा झाला परमार्थाची सुरुवात. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला दंडवत. तू म्हणता देवावर प्रेम आहे, ज्याचं देवावर प्रेम आहे याला म्हणतात परमार्थाची सुरुवात आहे. आणि ज्याचं देवावरच प्रेम आहे याला म्हणतात परमार्थाची पराकाष्ठा. ज्याचं देवावर प्रेम आहे परमार्थाची सुरुवात, ज्याचं देवावरच प्रेम आहे ही झाली परमार्थाची पराकाष्ठा. आणि ज्याच्यावर देवाचं प्रेम आहे याला म्हणतात परमार्थाची परिपूर्णता. विठ्ठला असे जे पूर्ण
अवस्थेला गेलेले महात्मे आहेत, घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली. बरं त्यांचा समागम घडला काय होईल? सहज त्यांचा ऐकता गोष्टी, सहज त्यांचा ऐकता गोष्टी, सहज त्यांचा ऐकता श्री संत निळोबाराय म्हणतात, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ज्यांचं देवावर प्रेम आहे विठ्ठल या ठिकाणी त्यांचा जर आम्हाला समागम घडला तर काय होईल? दुसऱ्या चरणात सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे. अर्थात त्यांचं प्रेम देवावर आहे आणि आम्ही सुद्धा आज सध्या या मितीला 2 मिनटं जरी भगवंताचं प्रेमानं भजन केलं तर आपलाही परमार्थ दृढ होऊ शकतो. कशाने? प्रेमानं भजन केलं तरच. मग करा आता प्रेमानं विठोबार तुम्हारी जय जय तुम्हारी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ढोकार घुमाई ढोकार घुमाई कुंडली कवरवारी रे लाल देवा हरिनाथ भगवान ढोकार घुमाई ढोकार
भारत या ठिकाणी जग आपली वेळ झालेली आहे, संकल्पित वेळ. काही मिनिटात मी आवरतो. तुम्हाला महाराज तुम्हाला सबसिडी आहे, पण आम्ही घेत नाही. आणि किमानदार माणसानं घेऊ नये. असू द्या, तिकडे जात नाही, आपल्याला वेळ नसल्यामुळे असू द्या. आमच्या संस्थेत परंपरा आहे, ज्यांनी जोग महाराज संस्थेत जे आहेत त्यांना माहिती आहे सगळी. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी श्री संत निळोबार आहे. संतांचा समागम घडावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. ज्यांचा समागम घडावा त्यांचं लक्षण सांगतात, ज्यांचं देवावर प्रेम आहे आणि त्यांच्यासोबत जर कधी राहण्याचा योग आला, सहज त्यांच्या ऐकता. गोष्टी असंही पाठ आहे बरं का, गोष्टी असंही पाठ आहे आणि गोठी असंही आहे. तुमचं मी खोडत नाही. आम्ही जो पाठ सांगितला हा वास्करांचा पाठ सांगितला. आमच्याकडे गाथा आहे, त्याच्यावर लिहिला किंमत ₹1.25. एकचा आकडा त्याच्यावर एक रेषा बाजूला. किती रुपयाचा आहे गाथा? तेव्हा जुना आहे तो आमच्या गुरुजीकडचा. त्याच्यातला पाठ आहे गोठी. सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढावे. या गोठीला फक्त एकच गोट सांगतो. त्या गोठी हे कीर्तन काय गोठी सांगण्याचं आहे काय? हे गोष्ट सांगण्याचं आहे. पण गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या म्हणता गोष्टी संसारातल्या त्या गोष्टी नाही. या ठिकाणी गोठी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, बरं का. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी म्हणजे गप्पा नाही. कारण हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे याच्यात वर्णन केलेलं गीता, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे गीता सांगितलेली तत्वज्ञान सांगितलं, गीताशास्त्र सांगितलं, त्याला आमचे ज्ञानोबराय गोठी म्हणतात. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरटी परिसत असे 4थ्या अध्यायातली ओवी आहे. या गीत तत्वज्ञानाला गोठी म्हणतात. पण हे गोड जे आहे तुम्ही आम्ही करतो ते सामान्य गोठ नाही. आणि हे गोड सहज जरी ऐकले तर पुढं काय? परमार्थ पोटी दृढावे. एक भागवतातली कथा सांगत नाही, सिद्धांत सांगतो. तशी मला कथा येत नाही, मला तो भाग वेगळा. जेव्हा हिरण्यकश्यपूने तपश्चर्येला गेला जंगलामध्ये निघून, हे इंद्राला माहीत झालं. मग इंद्रानं त्याच्यावर सवारी केली, अनेक राक्षसांना मारून टाकलं, उद्ध्वस्त केलं त्याचं. ते हिरण्यकश्यपूची जी पत्नी आहे कयादू, तिला बंदिस्त केलं, चालला घेऊन कुठं? तिकडं स्वर्गाकडे नेत होता. आणि जात असताना मध्ये नारद महर्षी आले. म्हणजे का रे इंद्रा काय चाललं? म्हणजे काही रे, हे हिरण्यकश्यप गेला तिकडे, हे दैत्याचं कुठं सगळं नाश झाला पाहिजे म्हणे. पण हे बरोबर आहे, पण तू ज्या माताला घेऊन चालला ती सामान्य स्त्री नाही, ती पतिव्रता आहे, महान पतिव्रता आहे. सामान्य समजू नका तिला. आणि याच्यापेक्षा पुढचं सांगतो, तिच्या आतमध्ये जो गर्भ आहे हा राक्षस नाही आहे, हा महान भगवत भक्त आहे. आता हे संतांनी सांगितलं, नारदांनी. लगेच त्या इंद्रानं हात जोडले, प्रदक्षिणा मारली त्या मातेला आणि ते निघून गेलं. म्हणजे ठीक आहे. मग पुढं काय झालं? नारद महर्षी आश्रमामध्ये घेऊन गेले. कोणाला? कयादूला. आणि असे आता आश्रम असते, चिंतन तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधन ती चालू राहते. एक दिवस जे ज्ञानाच्या गोष्टी सांगत होत्या, कोण? नारद महर्षी. ऐकता सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, त्यांच्या म्हणजे कोणाच्या? संतांच्या, बरं का. मग असे नारद महर्षी कयादूला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत होत्या, तेव्हा तिच्या आतमध्ये जो गर्भ होता तो ऐकत होता. सहज त्याच्या ऐकता गोठी सांगत होते त्या मातेला नारद महर्षी म्हणजे संत, आणि ऐकत होतं भक्त प्रल्हादजी. कुठं? पोटामध्ये. आणि जेव्हा ऐकलं, जे ज्ञान ऐकलं, जे नामाचं नाम ऐकलं, परमार्थ पोटी दृढावे, तेवढं घट्ट झालं. नाथ महाराज वर्णन करतात, ऐकता नारदाचे गोठी. सहज ऐकता, सहज त्यांच्या ऐकता गोठी, त्याला प्रमाण काय? ऐकता नारदाचे गोठी, तेने मज गर्भी घातली मिठी, तो जन्मला कयादूचे पोटी, भक्त जगजेठी प्रल्हाद. त्या भक्त प्रल्हादाने आईच्या पोटात असताना माझ्या नामाला आत पोटात मिठी मारली. म्हणजे पोटात असताना पोटात मिठी मारली. पोट म्हणजे तिथं अंतकरण घ्यायचं, एक पोट घ्यायचं आणि एक अंतकरण घ्यायचं, असू द्या. अंतकरण एवढी मिठी मारली. कशाला? नामाला. एवढी घट्ट धरलं. मिठी समजतं ना मला, आलिंगन वेगळं मिठी वेगळी. ते एखादं मुलगा जर घाबरलं ना, ते आईला आलिंगन देत नाही, मग ते काय करते? ती मिठी मारते आईला, घट्ट असं धरते. बघा तुम्हाला अनुभव आहे. मिठी मारली, एवढी घट्ट मिठी मारली की जन्मल्यानंतरही सोडली नाही. मिठी कुठं मारली?
आईच्या गर्भात असताना बाहेर आलं, मिठी सोडली नाही त्या नामाची. त्याच्यासाठी त्याला मारलं, हत्तीच्या पायाखाली उडवलं, साप विष दिलं, जाळण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रयत्न केले मारण्याचे, जीव घेण्याचे, तरीही मिठी सोडली. थोडं पुढं जाऊ का आणखीन? एवढंच नाही, त्याच्या सख्या बापाला त्याच्या डोळ्यासमोर मारलं, तरीही परमार्थाची मिठी सोडली नाही. एक जण असं श्रावणात गेलो, तुम्ही एका ठिकाणी कीर्तन बरं का बाबा, श्रावणात गेलो असे ते बाबा बसलेले होते. म्हटलं का आपण दरवर्षी माऊलीसोबत जात असतो पायी, यावर्षी आले नाही तुम्ही माऊलीसोबत? तुला महाराज यावर्षी मुद्दाम नाही. म्हणलं का? आपण मागच्या वर्षी सोबत होतो. म्हटलं तेच म्हणतो ना, मग 2-4 वर्षापासून आपण सोबत आहोत. म्हणे आपण मागच्या वर्षी सोबत माऊलीसोबत 18 दिवस चालत होतो पायी, आणि तिकून परत जेव्हा आलो पंढरपूरहून, बरं का, पंढरपूरहून जेव्हा आलो तेव्हा घरी व्यालेली म्हैस मेली, म्हणजे दूध देणारी मेली. मग पंढरपूरची वारी करून जर दूध देणारी म्हैस मरत असेल तर वारी करायची कशाला? आम्ही वारी सोडून दिली, कीर्तनी सोडलं, सगळं सोडलं, तुमची ओळख होती म्हणून आलो. आता इथे येत नाही आम्ही. बघा आमचा परमार्थ, पायाच्या परमार्थाची मिठी. परमार्थपोटी दृढ आहे असा कोणाच्या संगतीत राहता हा आमचा परिणाम. म्हणून आपण परमार्थात कोणाच्या दृढ होण्याकरिता कोणाची संगत आहे. नवे नवे एका झाल्यावर का तुम्ही दिसत नाही, बरेच दिवस झाले इकडे सप्त्याकडे. तो महाराज आपण बंद केलं. म्हणलं का? आपलं पत्रिकेत नाव नव्हतं, आणि त्यांनी माझं नाव काढलं. सप्ताह तुझं पहा म्हणे. बघा याची मिठी परमार्थाची. ह्या समस्या भरपूर मोठ्या आहेत बरं का, तिकडे सांगत नाही आता. ह्या कशाच्या आहेत? त्या व्यक्तीचा दोष नाही आहे, अजून लक्षात घे. मी त्या व्यक्तीला दोष देत नाही. तो व्यक्ती ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात परमार्थ करतो त्याचा दोष आहे. ते तर अज्ञानी आहेत ना, त्यांचं काय? म्हणून इथं कोणाची संगत घातली हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात की परमार्थ दृढ होण्याकरता चांगली संगत लागते, तो परिणाम आपल्यावर होतो. म्हणून हे म्हैसन हे जाऊ द्या. आमच्या संतांचे विचार असे आहेत, म्हैस मरू द्या हो, मेली तर सगळं जरी इकडे तिकडे गेलं तरी फरक पडणार नाही. नव्हे नव्हे, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, पांडुरंग दृढ भाव, पांडुरंग दृढ अथवारा हो, देह जावो अथवारा हो, पांडुरंगी दृढ भाव, 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 पांडुरंगी. हे वारकऱ्याचे बरं का, हे काही म्हणजे शेकेली गेली, हे वारकऱ्याची पद्धत आहे. असू दे. तर मला सांगायचे, या पद्धतीनं संत महात्म्यांनी दृढ परमार्थ त्यांच्या संगतीत केला. त्यांनी देहाचा सुद्धा विचार केला. आणि अशा संतांचा समागम घडल्यानंतर नेमकं काय होतं? अनुतापा सिधुनी वचढे, जे परमार्थाचं मुख्य भांडवल आहे. आणि वैराग्य वाढे सोढोवडी. वेळ झाल्यामुळे आता असू द्या, कधीतरी योग येईल. तर परमार्थातलं मुख्य अनुताप चिरंजीव पदामध्ये सुंदर चिंतन आहे. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, वैराग्य म्हणजे त्यागाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. त्यागी म्हणजे तू म्हणणार चला आमच्यासोबत त्र्यंबकला, तुम्हाला एकालाही नेणार नाही. तुम्ही म्हटलं तरी तुम्ही या पाठीमागून फेरी मारा ब्रह्मगिरीला, आमच्यासोबत नका येऊ. हे आलं कीर्तनकार गेलं घेऊन आमचं लोक आमच्यावर बदला. आम्ही आम्ही काही संन्यासी लोक मागं ना पुढे, म्हणजे तुमच्यासारखंच केलं का आमचं नेत नाही बरं का तुम्हाला. कोणा तुम्हाला या असलं तर या. तर सांगायचं तात्पर्य की थोडा त्याग पाहिजे, त्यागामध्ये परमार्थ घडतो. आणि ज्या त्यागामध्ये आहे मग तो खरा जो भाव आहे तो त्यागातून उत्पन्न होतो. आणि जो परमार्थाचा मुख्य निळा म्हणे वाढे भाव, बरं का, परमार्थाचा भाव वाढे, तिकडे नका जाऊ. हां, आता भाव वाढत चालला. पण एक लक्षात घ्या, म्हणजे आता तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही जास्त, मी खरंच जास्त बोललो बरं का. इथं म्हणजे बाहेरचे मंडळी आहेत की यांनाही सांगतो बरं का, मी यासाठी जास्त बोललो. इथं 98 वर्ष म्हणून नाही तर आपण कशाला कोणाच्या याच्या, तुमचं तुम्ही, आमचं आम्ही. इथं ज्या अर्थी 98 वर्ष झाली या ठिकाणी चालू आहे किंवा चालवण्याचा प्रयत्न करतात, टिकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी सांगत आहे की तुका म्हणे वाढे भाव. हा जो भाव वाढत आहे कीर्तनाचा याचा, हा
तुमचं तर वाटोळं करणारं त्याच्याबद्दल काही शंका घ्यायची नाही आहे. आपल्या संप्रदायाचं वाटोळ करीन एक दिवस. म्हणजे वाटोळ होणार नाही, ते मजबूत आहे. अर्थात त्याला कुठेतरी छिन्न भिन्न करणार आहे. दुसरं काही कोणाची पावर काही नाही जास्त, म्हणून ते कधीही नाही. म्हणून भाव वाढे हा भाव आजपर्यंत आमच्या संस्थेची परंपरा पहा कशी आहे, वारकरी शिक्षण संस्थेची. हा, आणि असा जो आहे, म्हणून आपल्याला जर शुद्ध भाव पाहिजे असेल तर वाढे भाव म्हणजे प्रेम वाढलं पाहिजे. आणि प्रेम जर वाढलं, भाव शब्दाचा अर्थ एक प्रेमही आहे, प्रेम वाढलं तरच परमार्थ आहे. प्रेम असेल तरच संसार आहे. प्रेम आहे तर सर्व आहे. प्रेम जिथं नाही तिथं काही नाही, काही उपयोग नाही. म्हणून परमार्थामध्ये सात्विक अंतःकरण आहे. त्याच्यामध्ये जे सात्विक प्रेम निर्माण होते तिथं खरा सुख समाधान शांती प्राप्त होते. म्हणून तू निळा म्हणे वाढे भाव आणि संचरे स्वानुभव निजांगी. संचर म्हणजे आत, स्वानुभव म्हणजे स्वतःचं स्वरूप, अनुभव म्हणजे ज्ञान, स्वतःचं ज्ञान. मी वासुदेव तत्वता, वेगळं चिंतन आहे. त्या अनुभूतीवर आपण येतो. कशामुळे? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. झालेली सेवा हनुमंतांच्या चरणी, भगवान शिवाच्या चरणी समर्पित करतो. कारण श्रावण महिन्यामध्ये आमचे भोलेनाथ एकदम प्रसन्न असतात. श्रावण महिन्यात 4 महिन्यात आहे, चातुर्मास तर आहेच, त्याच्यात विशेष श्रावण मास. बरेच माणसं होतात. असू द्या, तिकडे आपल्याला जायचं नाही. तर असं श्रावण महिन्यामध्ये असं अतिशय आमचे भोलेनाथ प्रसन्न आहेत. त्यांना विनंती करतो की आमच्याही जीवनामध्ये काय भाव वाढवा, म्हणजे प्रेम वाढावं. आणि प्रेम जर वाढत निश्चित आमचा परमार्थ होईल. आणि त्या प्रेमानंच आपला चालू असलेला हा सप्ताह आहे, हा शताब्दी तर होणार आहे, पण प्रेमानं होईल. शताब्दी होणारच आहे, प्रेमानं होण्याची महत्त्वाची आहे. आणि तीच चरण आपण प्रार्थना करू. आणि आता खरं म्हणजे तुम्हाला म्हणू द्यायला पाहिजे, बरेच इकडे फिरतोय, मी येत नाही असं काही नाही, इकडे येतो. पण महाराजांनी मग जे वैष्णव, त्याला वैष्णवत्व जय दिली ना, वा असं अंतकरणात. पण तेव्हा वा म्हटलं नाही मी, ते आम्हाला पटत नाही मध्ये. म्हणजे आमचा स्वभाव आहे तो असू द्या, ज्याची जी प्रत्येकाची पद्धत आहे. पण अंतकरणापासून अतिशय प्रेमपूर्वक ते सहज निघाली चाल आहे, आठवली नाही येते असं नाही, ते आपोआप स्फुरण होते, स्मरण होते. आणि अशा पद्धतीनं असू द्या, आमचं साधं काम आहे, पण त्या पद्धतीनं सेवा आपापल्या परीनं आहे. अशी सेवा घडावी. आणि भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की एक दिवस आम्हालाही त्या स्वानुभव म्हणजे पूर्ण परिपूर्णत्तम या अवस्थेला पोचवावं. तशी आमच्याकडून भक्ती तुम्हीच घडावी. कारण आपण केल्यानं होईलच सांगता येत नाही. भगवंताने जर केलं तर निश्चित ते घडेल. करणं वेगळं, घडणं वेगळं, आणि घडावी. म्हणून त्यांना एक प्रार्थना करू. या ठिकाणी थांबू. तुकाराम 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 विठ्ठल विठ्ठल नाम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हरिभक्त पारायण निवृत्ती दादा माली त्र्यंबकेश्वर यांचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं कीर्तन. महाराजांनी कीर्तन तर पूर्ण सांगितलं जेव्हा तुमच्यापर्यंत पोचले, परंतु शेवटच्या जेवण ओवी तुमच्यापर्यंत सांगतो की महाराजांनी चांगले 2च शब्द जरी आपल्यासाठी बोलले असेल की उंची खूप वाढत चालली आतापर्यंत.
महाराजांची. त्याच्यामुळे कीर्तनाची व्यवस्था इथे ह्या गादीवरून करणं खूपच संयोजन मंडळाला कठीण आहे. माझ्या हातून यावर्षी घडलेले 3 महाराज ज्यांच्याशी मी तारीख घेताना तडजोडीमुळे त्या तारखा मला कॅन्सल कराव्या लागल्या. 2 पुण्याचे आणि 1 होती तारीख बीडची, म्हणजे मुक्ताईनगर. जाऊ दे, आपला विषय इथपर्यंत ठीक आहे, पण खूप छान महाराजांनी त्याबद्दल तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोचवलं. हरिभक्त पारायण रमेशदादा वडूनगर या ठिकाणी उपस्थित आहेत. मदनजी बुवा नाईक, राजू नाईक आमचे कारविलेचे, देविदासजी भगत मालोडी, संपूर्ण डोंगे गावातील ग्रामस्थ, आणि आज जी स्क्रीन लावली आहे ते आदरणीय विकासजी भगत डुंगे. उद्या ज्ञानेश्वरीचं सांगता होणार आहे. तरी ग्रामस्थांना विनंती असेल की जरी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचता नाही आल्या, परंतु ह्या ठिकाणी दररोज 4 महिला मंडळ बचत गट येत होत्या. तर सर्वांना विनंती आहे की ज्या 25 महिला ह्या ठिकाणी बसल्यात दोन्ही रांगेमध्ये, त्यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम जरी तुम्ही केलात किंवा त्यांना हळदी कुंकू जरी करण्याचा तुम्ही हातभार लावला, तरी तो ज्ञानेश्वरीची उद्या सांगता खूप मोठी होणार आहे. आणि उद्याचे कीर्तनकार महाराज आहेत आपल्या गावातील भूषण आदरणीय हरिभक्त पारायण विराजजी महाराज पाटील यांचं उद्या बरोबर 10 वाजता कीर्तन होणार आहे. उद्या एकादशी आहे, त्याच्यामुळे सर्वांनी उपस्थित राहा. या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे. उद्या जी फराळाची व्यवस्था आहे ती व्यवस्था आमच्या पोलीस पाटील पांडुरंग जगन्नाथ पाटील यांच्या मुलाने केलेली आहे, कमलेशने. आणि सायंकाळची व्यवस्था आदरणीय किशोर नारायण, आदरणीय तुषारजी जय, रोशन रामकृष्ण पाटील आणि संजय मोहन पाटील यांनी केलेलं आहे. आजचे सौजन्य माझ्याचकडून आहे महाराजांचं. सर्व देणगीदार या ठिकाणी खूप महाराज आम्हाला या ठिकाणी या संपूर्ण परिसरातून, आमच्याकडे बुकाची पावती नसते, कोणता अकाउंट नंबर नसतो, परंतु सर्वांचं इतकं प्रेम असते की भरभराटून देणगी दिली जाते. आणि